तर सलामीचे फलंदाज जात आहेत मैदानामध्ये धीरज आणि सोबतीला सागर. धीरज चांगली कॅप्टन्सी सुद्धा करतायत. सकाळी धीरजने मस्त सुरुवात केली होती, अगदी तडाखेबंद 22 धावा लुटल्या होत्या एकाच षटकामध्ये. तो धीरज या ठिकाणी जातोय. मयूर भंडारी कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्समध्ये या. आमचे कॅमेरामॅन मयूर भंडारी, SK एंटरटेनमेंटचे मयूर भंडारी. ऑफिसेस 2 गेलेले आहेत. परेश महाजन सोबतीला मिस्टर कुल गोकुल पाटील सर. परेश महाजन सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत, ज्याने कोणचं मैदान गाजवलंय. PM स्पोर्ट्स, परेश महाजन स्पोर्ट्स असं त्यांची जर्सी आहे. त्यांचं स्पोर्ट्सचं दुकान सुद्धा आहे, बहुतेक अशी माहिती मिळाली आहे. परेश महाजन आणि गरजेचं आहे. स्पोर्ट्स इथे वाढत चाललंय की इथे आता बऱ्याच काही गोष्टी कमी पडतात, तर सप्लाय आपला वाढला पाहिजे. पण ह्या सामन्यामध्ये आता कोण कोणाला डिमांड करेल, कोण कोणाचा सप्लाय करेल, किती धावा डिमांड आहेत, किती धावा सप्लाय करतील ते बघायचे. त्यासाठी गोलंदाज जातोय समोर ओमकार. पहिला चेंडू फुल टॉसला काढलाय कव्हर मधून, पण एक्स्ट्रा कव्हर करते, फेकी केली तिथे एका टप्प्याने. डायरेक्ट फेकीची अपेक्षा होती, गोलंदाज लगेच तिथे नाराज झाला. पाहिला आपण, चांगलं कव्हरिंग केलं होतं, चांगली फिल्डिंग झाली होती एक्स्ट्रा शॉर्ट कव्हरमध्ये. 30 सलकरमध्ये पिओनचं षटक सुरू आहे. 4 षटकांचा मुकाबला. एक डीपमध्ये मिड विकेट आहे आणि एक डीपमध्ये आपण पाहू शकता वाईडीस लॉंग ऑफ सज्ज आहे. अशी रणनीती, अशी फिल्डिंगची नीती वापरली आहे या ठिकाणी. गोलंदाज ओमकार आणि कॅप्टन तुषार आहे. सागर आता समोर, सागरला फेस करेल. सागर तिथे ओमकारला फेस करतोय आणि तिथे फ्लिकचा प्रयत्न होता. चेंडूला काढायचं होतं फाईनच्या दिशेने. थोडासा नो लुक शॉटचा अंदाज होता बॅट्समनचा, परंतु चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला तो गलीकडे. एक धाव अजून मिळते, धावसंख्या अर्जित होईल. एकूण धावसंख्या झाली ती 2 विदाउट एनी लॉस. क्वार्टर फायनलचा मुकाबला. निमित्त आहे स्वर्गीय मोतीरामजी बाळू चोरगे स्मृती चषक 20-25 देवरुंगपाडाच्या वतीने. यावेळेला खुल्या टप्प्याचा बॅट आणि पॅडच्या मधून चेंडू खोदून काढणं भाग पडलं. वेगाने तुषार येतोय, जितू आहे तो त्या ठिकाणी. शॉर्ट स्क्रीकच्या दिशेने जो उभा होता, पंचांच्या बाजूला होता, तो अगदी वेगाने आला. तितक्याच वेगाने एक धाव धीरजने पूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना बाळगोपाल सोनाली पाडाची 3 वर. आज क्रिकेट एन्जॉय केलं. आज जुन्या आठवणींना सुद्धा इथे उजाळा मिळाला. किरणजी थडे साहेबांची इथे चांगली मुलाखत झाली. यावेळेला चेंडूला पॅडल स्वीप केलंय. चेंडू जातोय आत्ता तिकडे, चांगलं कव्हरिंग झालं डीपमध्ये स्वेअरलेगच्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा सुद्धा मस्त कव्हर केल्या सागर आणि धीरजने. 2 धावसंख्या सागरची झाली 3 आणि संघाची झाली ती 5. धीरज खेळतोय 2 वरती, सागर खेळतो 3 वरती. फ्लाइंग स्लिप शॉर्ट थर्डमॅन म्हणू शकतो आपण. एक बॅकवर्ड पॉईंट आहे. डीप मध्ये पाहतोय आपण मिड विकेट आणि लॉंग ऑफ शॉर्टमध्ये इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे आणि एक मिड ऑन दिलाय ऑन साईडला. ऑफ साईडला कव्हर आणि एक्स्ट्रा. यावेळेला फ्लिक केलाय छान पद्धतीने, फुल टॉसला टर्न केलंय. चेंडू को घुमा दिया और मिल गया चौका. फटक्यामध्ये चेंडू पायाच्या जवळ टाकला फुलरलेनचा चेंडू. फुल टॉसला बॅटचं स्विंग दाखवलं छान पद्धतीने. चेंडूला टर्न केलं होतं. चेंडूच्या पेचचा वेगाचा वापर प्रॉपरली केला बॅट्समन सागरने आणि सागराप्रमाणे इथे धावांचा वेग इथे वाढत आहे. धावसंख्या 9 वर, 9 ऑन द बोर्ड. या परिसरामध्ये पक्ष्यांचा वावर नेहमीच राहिलेला आहे. किमान 1 ते 2 पक्षी इथे सतत उडत असतात. त्यांना सुद्धा मैदान खूप भोवतंय, आवडतंय. त्यांचं सुद्धा प्रेम झालंय, परंतु एवढंच की त्यांना क्रिकेट खेळता येणार नाहीये, ते माणसालाच दिलेलं आहे. हो, यावेळेला स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरून निघतोय. पंचांनी षटक संपल्याचा इशारा करत असताना डॉटनी षटकाची सांगता केली आहे ओमकारने. म्हणजेच पहिल्या षटकाची समाप्त झाली. धावसंख्या बाळगोपाल सोनाले पाडाची एक गडी बाद नाही. 9 वरती DJ जालिंदर सर.
येस, थँक्यू डीजे. दे दे प्यार दे नाही तर आता दे दे विकेट दे हे म्हणत आलाय गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी. राहुल राहुल आधीच्या सामन्याचा हिरो ठरला होता, ज्याने 20 धावांची खेळी आणि 2 गडी बाद केले होते. हा अगदी चांगला उगवता तारा आहे. मेहरीराम बाबुआ संघासाठी खेळतो. चांगलं प्रदर्शन ज्याचं नेहमी असतं त्याच्यासाठी फिल्डिंग इथे फैलावलेली आहे, बघू शकता आपण. आता लॉंग ऑन मिड विकेट डीप बॅकवर्ड स्केल लेग तैनात आहे आणि आता डीप कव्हर घेतलं जाते धीरजसाठी. का धीरज रिव्हर्स फटके सुद्धा छान मारतो हे सुद्धा बागवाच्या टीमला माहिती आहे. त्यासाठी एक गल्ली आहे आणि आता एक कव्हर पॉईंट 30 यार्ड सर्कलमध्ये एक मिड ऑफ धीरजसाठी ही पूर्णपणे फिल्डिंगची जमावट. धावसंख्या 9 वरती. दुसरा षटकातील पहिला चेंडू पडतोय तो राऊंड द लेग टाकण्याचा प्रयत्न खूपच स्वैर झाला आणि पंचांनी सांगितलं हा वाईड आहे. वाईड चेंडू पडला. धावसंख्या इथे चांगली होत असताना 1 पुढे 10 वर 1-0 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. टीम बाळगोपाल सोनालीपाडा 10 धावसंख्या. पुढचा चेंडू गोलंदाज टाकत असताना उडवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि लेग स्लिप चेंडूच्या खाली पोहोचलाय. झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. धीरजची खेळी संपुष्टात. झेल टिपलाय भावी सरपंच साहेबाने. जबरदस्त दिव्या भारतीचा डान्स आणि अगदी लवकरच तिने निरोप घेतला आपल्या सृष्टीचा पृथ्वीचा. पण तो काय मस्त पद्धतीने अदाकार होती ती. छान दिवाण्यापासून सुरुवात झाली. दिव्या भारती अतिशय सुंदर, म्हणजे श्रीदेवीला सुद्धा लाजवेल अशी ती सुंदरी होती. या ठिकाणी सुंदर फटका येतोय. हा अति सुंदर आहे. दिव्या भारतीला सुद्धा लाज वाटेल हा फटका बघून. जी स्वर्गलोकातून बघेल क्या बात आहे. वा जबरदस्त फटका. ऑल सॉंग्स विथ डीजे जालिंदर आणि जबरदस्त ऑल इज वेल. धावसंख्या ऑल इज वेल 16 वरती पाहतो आपण. भन्नाट सिक्सर खेचला फलंदाज सतीशने. पुढे सरकले. पुन्हा एकदा चाबुक शॉट. चेंडूला स्लॉक केले आणि एका टप्प्याने फिल्डरच्या डोक्यावर जात असताना फिल्डर के दस्तक पे मस्तक देता हुआ एक चौका. लेकिन यहाँ पे योगेश पाटिल को पकड़ने के लिए मुंबई की पुलिस क्या पडगा की पुलिस भी कुछ नहीं कर सकती. असे हमारे योगेश पाटील या ठिकाणी चेंडूला ड्राइव्ह केलाय. धावसंख्या 20 वर आहे. धावसंख्या 20 नी पुढे 1 ने पुढे जात असता 20 वर आता 21 झाली आहे. 21 ऑन द बोर्ड. फलंदाज सतीश छान खेळतो. 3 चेंडूमध्येच त्याने एक षटकार एक चौकार एक सिंगल सजवलेली आहे. 13 धावा तिथे उभ्या केल्या आपल्या संघासाठी. चांगलं कार्य करतोय आपल्या बाळगोपाल सोनालीपाडासाठी. सोनालीपाड्याचे पाठेरेकर सुद्धा येतात बघा इथे आमच्या समोर. ते काय मंत्र देत आहेत किती त्यांना सुद्धा इथे आनंद आहे. गरजेचं आहे आपल्या संघासाठी ते पाठीराखे आहेत. यावेळेला चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये लाऊड अपील केली. चेंडू ट्रॅव्हल होते कव्हर पॉईंट कडे. लगबाजचा पंचांचा इशारा परेश महाजन सरांचा. धावसंख्या 1 पुढे 22 वर बाळगोपाल सोनालीपाडा. एक धक्का लागला तो धीरजच्या रूपामध्ये, परंतु त्यानंतर सागरने सूत्र हातात घेतली. सतीशने आल्या 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आल्यानंतर विराट कोहलीची जागा जणू काय चालवलेली आहे.
पूर्णपणे भिंतीप्रमाणे उभा आहे आणि चांगले फटके सुद्धा सजवतोय. एक वेळा ती प्रशांत बजागेची जागा होती. जबरदस्त पिंच हिटिंग या ठिकाणी झेल टिपलाय आणि दुसरा धक्का लागतोय तो म्हणजे बाळगोपाल सोनाले पाडाला फलंदाज बाद. अक्षरशः तिकीट मिळत नसायचं. आपण ब्लॅक मध्ये घ्यायचा प्रयत्न करायचो तरी सुद्धा मिळत नसायचं. अक्षरशः आई वडील तेव्हा आपण किती पैसे मिळायचे आपल्याला आणि चोरून आपण शाळा बुडवून कॉलेज बुडवून जायचो. आणि ती गाणी बघा आता अजून पण आपण ती ऐकवाशी वाटतात. ते जालिंदर कालपासून असे पेश करतात की सगळे जुने दिवस आठवले त्यावेळेचे. जबरदस्त या ठिकाणी योगेश सर आपल्याला सुद्धा माहीत असेल आपलं शाळेचं त्यावेळेला दिवस आणि हे गाण्यांचं युग होतं आणि त्यावेळेच्या सगळ्या हिरो हिरोईनचे अदाकारी आणि एक एक पिक्चर काय तिथे हिट व्हायचे त्यावेळेला. क्या बात आहे. योगीकडे 150-200 कॅसेट्स होत्या त्या. माझ्याकडे सुद्धा कॅसेट CD प्लेयर्स नंतर ते आपल्या डिस्क आल्या. काय ते जबरदस्त वेळ होता. आता आपल्या बोटावरती सगळे पिक्चर आहेत. आपल्या मोबाईलला बोट लावायचं आणि पिक्चर बघायचं. किती युग बदललं बघा. पण तो युग होता सुवर्ण युग होता. त्यावेळेला ते भोंगे लावायचे आणि आता डीजेचं युग आहे. ह्याच्या पुढे पण अजून भरपूर काय येणार आहे. रॅक पॅक पॉक पॉक भरपूर काय येणार आहे. अमेरिके आणि जपान तर फार पुढे गेले टेक्नॉलॉजीमध्ये. अजून त्यांची टेक्नॉलॉजी येणं बाकी आहे. आपल्याकडे अजून बरंच काय येणार आहे. चला जाऊया आपण. क्रिकेटचा सुद्धा हा विषय आहे आणि इतर विषय सुद्धा आपण तिथं घेतो कारण या युगाचा विषय आहे. हा स्वीपचा प्रयत्न होता. लेगच्या जवळ चेंडू होता. पायाच्या जवळ डाव्या स्थितीच्या इथे टर्न करायचा प्रयत्न लेग स्लिपला कव्हर केला जातोय. धावसंख्या इथे झाली ती 22वर. कदाचित आपण पंचांचं सुद्धा 1/1 इंटरव्ह्यू घ्यायची इच्छा पण तो पंच कुठे आहेत तिसरे जरा बघायचे. गोकुल सरांचे पण इंटरव्ह्यू घेणार आम्ही. परेश सरांची पण घेणार आहे. शकील कोटी सरांची घेणार आहे. आमची ती संकल्पना ठेवली आहे आम्ही की शेवट एक पंचांना आपण इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवणार आहोत. धावसंख्या 23वर आहे 23. त्यामुळे पंचांनी तयारीमध्ये राहायचं आहे. 23 ऑन द बोर्ड. 23 धावसंख्या. यावेळेला फुल टॉस चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडू समोर येतोय आणि तुषार बघा त्या ठिकाणी हुशार आहे हा तुषार. विकेटचं पतन केलं. रन आउट. फलंदाज बाद. सुपुत्राला पाठवले आपल्या लाडका भावेश आलाय. भावेश बाळराम मेहर. वेलकम भावेश. कमॉन कमॉन. असं वाटलेलं की तू चहा घेऊन येशील की काय आम्हाला. नक्कीच तो आणणार आहे कारण बाळदादा बोलून गेलेत की आम्ही टी तुम्हाला पाठवतोय. इथे धावसंख्या 23वर आहे. गडी बाद झाला रनआउटच्या माध्यमातून. प्रेक्षकांना सुद्धा आनंद होत असेल की आजच्या कॉमेंट्रीमध्ये आजच्या ह्याच्यामध्ये दिवसामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी इथे का करतो त्याचं कारण की ह्या स्पर्धेचा सुद्धा एक ठसा उमटला पाहिजे योगी सर. जसं किरण तळ्याने मगाशी व्यक्त केली की सर मजा आली कारण आपण त्यांची पण मुलाखत अजून शिल्लक आहे घ्यायची. त्यांना अजून बरेचसे प्रश्न जाणार आहेत कारण आज ते ताज हॉटेलमध्ये कव्हरिंग करतायत. साधी गोष्ट नाही आहे. कदाचित त्यांनी 5 वर्षापूर्वी कसाबला सुद्धा कव्हर केलं असतं. तो आतंकवादी हल्ला जेव्हा झाला तेव्हा जर तिथे एखादा कार्यक्रम असता तर कदाचित किरण थळे यांची टीमने कव्हर केला असता कारण त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये ती ताकद आहे टिपण्याची. यस इथे धावा टिपलेल्या आहेत. चांगली फिल्डिंग झाली. चांगला बॉल होता. चांगला फटका सजवला होता. धावा इथे आशिषने 2 वसूल केल्या. धावसंख्या 25वर. 25 ऑन द बोर्ड. 25 ऑन द बोर्ड. क्वार्टर फायनलचा मुकाबला आहे. उपउपांत्य फेरीचा मुकाबला आहे. आपण क्रिकेट सुद्धा विसरून चालता कामा नये. धीरज बाद झालाय. सतीश बाद झालाय आणि इथे मोनीस सुद्धा बाद झालाय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या सर्वीकडे फोकस आहे. नो प्रॉब्लेम अबाउट दॅट. आपण सामना सोडणार नाहीत. ओव्हरपी चेंडूला ड्राईव्ह केले. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. वेगाने चेंडू जातोय. लॉंग ऑन चेंडू सोडतोय त्या ठिकाणी आणि दरम्यान एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना अशा प्रकारच्या चुका फार नुकसानदायक होऊ शकतात मेरीलोम बापबॉ टीमला.
पक्ष सुद्धा वाढले बघा, अक्षरामध्ये पक्षांचा वावर वाढत चालला, त्याच्यात तुमच्या धावा सुद्धा वाढतायत आणि ही एक उपलब्धी आहे या क्रीडांगणावरची. नेहमीच कारण नदीच्या काठी असे पक्षी येत असतात आणि क्रीडांगण सुद्धा अगदी गांधारी नदीच्या काठी वसलेलं आहे. निसर्गरम्य ठिकाण आहे हे बापगाव देवरुंग परिसर. एकदा नदी ओलांडली की आपण कल्याण तालुक्यामध्ये प्रवेश करत असतो. जबरदस्त परिसर आणि सामना क्रिकेटची मेजवानी अगदी आल्हाददायक तिथे ठरत असताना आपण पाहताय धावसंख्या 27 वर 3 गडी बाद. हो, यावेळेला गुडघा टेकून लॉफ करचा प्रयत्न होता, चेंडू ओव्हर पिच होता, ऑफस्टिकच्या बाहेर टाकला. गोलंदाजाने पाहिलं की फलंदाज शफल होते, आधीच पूर्णपणे बाहेर निघालाय, त्याला फॉलो केलं पाहिजे आणि त्याला फॉलो करत असताना तुषार नावाचा गोलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण, ज्याने चेंडूला डॉट काढलं. धावसंख्या स्थिर. तिसरं षटक सुरू असताना 27 वर हा सामना 4 षटकांचा आहे. ओव्हर द विकेट. यावेळेला हा पंपूल चेंडूला काढला मिड विकेट कडे, डीप मधून येतोय, ऑर्थोडॉक्स मिड विकेटच्या दिशेने शतशक तैनात होता. फेकिंग झाली, नॉन केला येताना प्रयत्न करतो आणि डायरेक्ट हिट झालं त्या ठिकाणी नाही, तर तिथे विकेट नाही मिळणार कारण विकेट किपरने स्टंपच्या पुढे चेंडू गॅदर केला. त्या दरम्यान फलंदाज सुरक्षित पोहोचला आपल्या घरामध्ये आणि अशा प्रकारे धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 1 ने पुढे. 3 षटकाची समाप्ती. 9.33 वेगाने धावसंख्या 28 वर आहे टीम बाळगोपाल सोनारपाडा संघाची. 3 गडी बाद 28. डीजे कम ऑन जालिंदर सर. किती धावा करण्याचा प्रयत्न करेल बॅट्समन समोर आहे तो स्ट्राईक एंडला मिस्टर सागर आहे जो ओपनिंगला आला होता, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आहे. जवळपास सागरने आतापर्यंत 13 धावांचं योगदान दिले आपल्या संघासाठी. 2 डॉट खेळलाय, 1 चौकार, 3 डबल, 1 सिंगल. यावेळेला सागरला अँगल घेतोय. राऊंड द विकेट जात असताना गोलंदाज शालिक आहे, हा तंत्रशुद्ध गोलंदाज आहे, हुशार आहे, एकदम चतुरस्र तीक्ष्ण मारा करणारा गोलंदाज आहे शालिक. चांगली बॉलिंग आणि चांगली लाईन अँड लेथ हाताळतोय. त्याचा रनअप सुद्धा लॉंग आहे, 30 यार्ड सर्कल मधून येतोय. चांगला स्टान्स आहे बघा. रिलीज ऑफ द डिलिव्हरी. येस, हा फुलट चेंडू होता आणि ओव्हर पिचला खोदून काढला चेंडू एका टप्प्याने. 2 फिल्डरच्या मधून एका टप्प्याने जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट, 4 रन. कुठे टप्पा पडला, पडद्यावरती की पडद्याच्या खाली, हे चेक केलं जाणार आहे. पण तो काय जबरदस्त टायमिंग त्या फटक्यामध्ये. सॉफ्ट सिग्नल आहे चौकाराचा, परेश महाजन सर सांगतात, परंतु तरी पण आपण चेक करूया असं ते सांगतायत. प्रेक्षकांनी चौकार दिलाय, फिल्डर तिथे चौकार देत आहेत.
4 रन सर, चौकार, दॅट्स इट, यू आर राईट. तर याच्या आधी 32च होत्या, आम्ही करेक्शन करतो, आणि 32 अधिक 4 आता 36 आहेत, ज्या आम्ही 33 तुम्हाला सांगितलं त्या, सॉरी फॉर दॅट. तर इथे धावसंख्या झाली इथे 36. मस्त फटका सजवला, ओव्हर पिचला लॉप केलं होतं, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. यश म्हात्रे वेलकम. फुल टॉस उडवलाय, चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचतोय, शालिक झेल सोडणार नाहीये, फलंदाज बाद, कॉट अँड बोल्ड. बीट केलं, जागेवरती उभं केलं सोनूला, आणि सोनूला आवाज देतात की सोनू, आमचा तुझ्यावर भरोसा हाय, पण तू सोनूचाच इथे स्वतःवरती भरोसा नाही, त्याला आपण काय करणार हाय. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 36 आहे, 36 आहे धावसंख्या. इथे मजा येते आता कमेंट्री बॉक्समध्ये, कारण आमचा 12वा खेळाडू इतका मजेशीर आहे की तो अक्षरशः आमचा ज्युनियर जॉनी लिव्हर वाटतोय. ग्राउंड द विकेट, यावेळेला सुद्धा खेळवलंय, काढलाय चेंडू, दॅट्स इट. जबरदस्त बॉलिंग शालिक, क्या बात आहे, लागोपाठचे 2 डॉट काढले आणि इथे धावसंख्या थांबवली 36 वर. जिंकण्यासाठी मेहरम बापगाव संघाला पाहिजेत 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज, 24 मध्ये 37. हा क्वार्टर फायनलचा सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज ती मेहरम बापगाव संघाला. यानंतरचा लगेच सेमीफायनल असेल, त्यानंतर ग्रँड फायनल. स्वर्गीय मोतीरामजी बाळू चोरगे स्मृती चषक 20-25 2 पावलं दूर आहे, जो फायनलचा मुकाबला आपला प्रेक्षक पाहायचा आहे. पानाच विसरू नका, हा सामना सुद्धा पहा, पुढचाही पहा, जागा सोडू नका, कारण आता मेन क्रिकेट तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे. आतापर्यंत झाकी होती, आता मेन महत्वाचा पिक्चर तुमच्या समोर आहे. इंटरव्हल होऊन गेली आहे, आता मेन क्लायमॅक्स सुरू झाला आहे या टुर्नामेंटचा. आता मेन शर्यत आहे, आता मेन उत्कंठ असेल, आता मेन सौंदर्य तुम्हाला लुटायला मिळेल या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण संगीत रजनीकडे, मिस्टर जालिंदर सर. धन्यवाद मनोज कारवे सर.
जरूर 2 दिवस झाले या सर्व क्रीडा रसिकांना खेळाडूंना मंत्रमुग्ध करतायत आपल्या आवाजानं. आणि क्वार्टर फायनल लढतीमध्ये पाहिलं तर पहिली बॅटिंग करत असताना टीम बालगोपाल सोनवणे पाटा संघाने 36 धावा जोडल्या आणि 37 धावांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी सलामीची जोडी टीम मेहर 11 बाबगाव संघाची आपण पाहत आहोत. एका बाजूला पाहिलं तर राहुल आहे, त्याच्या सोबतीला पाहिलं तर ओमकार आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 37 धावा इथे मात्र जोडल्या जातील की त्या धावाचं संरक्षण आज केल्या जाईल टीम बालगोपाल सोनवणे पाटा संघाच्या वतीनं. क्या बात आहे, मयूर तरी इज बॅक. तरी सुद्धा मात्र पहिल्या षटक आशिषच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. हा एक रणनीतीचा भाग आहे. ओव्हर द विकेटने मात्र मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू काय जबरदस्त लेंथ होती, अचानक चेंडूने उचली घेतली आणि अखेर विकेट किपर सुद्धा मात्र त्या ठिकाणी सतीश शरड बीट होताना पाहायला मिळत आहेत. पाहू शकाल रिप्ले मध्ये जबरदस्त चेंडूची हाताळणी. असं वाटतं की सामना जरूर चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल, त्यात काही शंका नाहीये. कारण बालगोपाल सोनवणे पाटा संघाची आपण ताकद पाहिली तर त्याची गोलंदाजी आहे आणि मेहर 11 बाबगाव संघाचा विचार केला तर त्यांची ताकद फलंदाजी आहे. ओ ऑन साइडला खेचून मारला फटका जबरदस्त गॅप मधून चाललाय, परंतु पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा येतोय षटकार. परंतु आपण रिप्ले मध्ये पाहूया. सोनू होती आय थिंक डीप मिड विकेटला आणि त्याने मात्र एका हाताने चेंडू थांबवण्याचा प्रयत्न एक्झॅक्टली केला होता, परंतु त्यांच्या अव्वकाच्या बाहेर आणि ज्यावेळी चेंडू तो मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र जरूर त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि जाऊन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मात्र लँडिंग झालाय. लगेच सोनूची जागा थोडीशी बदली केली गेली आणि आता मात्र डीप मिड विकेटला पाहू शकाल मयूरला पाठवला जातोय. हे स्ट्रॅटर्जी आपण नेहमीच पाहतो या ग्रामीण भागामध्ये. जर एखाद्याकडून जर चुका होत असतील तर मग लगेच त्याला दुसरीकडे मात्र जरूर फॉरवर्ड केला जात असतो आणि ते दृश्य आता सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या षटकाच्या खेळामध्ये षटकारानं अकाउंट ओपन केला राहुल आणि पुन्हा त्या दिशेने फटका खेळलाय उंच उंच, परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल पकडतो मयूर तरे. पहिली सफलता प्राप्त केली गोलंदाज आशिषनं, चांगली कोशिश केली आणि पहिला धक्का लागेल टीम मेहर 11 बाबगाव संघाला. काय सुंदर झेल तिथे मात्र संपादित केला आणि पहिल्या तर शतरक्षक इकडे तिकडे अजिबात मात्र हल्ला सुद्धा नाहीये. जिथे मात्र मयूर तरी उभा होता तिथेच मात्र चेंडू जाऊन त्याच्या हातामध्ये एक्झॅक्टली सहजपणे लँडिंग झालाय आणि 7 धावांचं योगदान देऊन मात्र माघारी परतला फलंदाज राहुल. आणि ओमकारच्या सोबतीला आता मात्र आपण योगेश पाटीलला पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या चेंडू इम्प्रोवाइज स्ट्रोक फ्लॉविंग स्वीप आणि चेंडू मात्र चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. जरूर या स्पर्धेचा टायटल सॉन्ग तुम्ही ऐकता जे अंबिका देवरुपाटा संघाचं गुणगान गाणारे संगीत. परंतु सध्या चांगला स्ट्रोक आपण योगेश पाटीलच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा फटका बनवला जबरदस्त फटका आणि चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लॉंगच्या मधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. चेंडूमध्ये पाहिलं तर एवढी मोठी जास्त खराबी नव्हती, परंतु फटक्या तिथे मात्र सजवला योगेश पाटील आणि आय थिंक जागा सुद्धा मात्र चांगली निवडली. आणि आता मात्र समोरच्या दिशेनं शॉर्ट कव्हर पॉईंटला मात्र चांगला शतरसिंग अक्षक तरीच्या वतीने आपण पाहिलं. फेकी सुद्धा मात्र लाजवाब झाली गेली आणि शेवटच्या चेंडूवरती
एक धाव खर्च केली गोलंदाज आशिषने, परंतु पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर थोडंसं मागणं षटक राहिलंय आशिषचं, कारण पहिल्या षटकामध्ये त्याने 15 धावा खर्च केल्या आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. जरूर लक्ष आपण जर पाहिलं तर 37 धावांचा लक्षाचा पाठलाग सध्या सुरू आहे. मेहर 11 बापगाव संघाच्या वतीने जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये आय थिंक जय अंबिका देवरिंगपाडा संघाच्या विरोधात खेळणार आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर विरेन्स्पट भाबाले संघाने अंतिम फेरी गाठली आणि आज पाहूया कोणता संघ अंतिम फेरी गाठेल. आणि आज सायंकाळी मात्र जरूर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जरूर मिळणार आहे. कोणती संघ ही स्पर्धा जिंकेल, कोणता संघ रनरअप ट्रॉफी उचलेल, कोणता खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॉलर राहील, कोणता खेळाडू या स्पर्धेतील बेस्ट बॅटर राहील, कुठला संघ मालिकावीराची ट्रॉफी उचलेल. कारण आजचा दिवस या स्पर्धेला निरोप देणारा दिवस आहे. सांगता दिवस आपण पाहत आहोत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज ओमकारला. आता मात्र दुसऱ्या ओव्हरसाठी मात्र या ठिकाणी बोलवलं गेलं. ओमकार वजे वर्चस्व आपण जर पाहिल्या सामन्यामध्ये तर आय थिंक कुठेतरी जास्तीत जास्त आपल्याला मेहर 11 बापगाव संघाचं पाहायला मिळतोय. ओ रिवर्सचा फटका, कनेक्शन चांगलं झालं होतं परंतु तिथे मात्र फिल्डर तैनात, परंतु या ठिकाणी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु रॉंग ऑन फिकी. जर बॅकअपला जर क्षेत्रशिक जर उपस्थित नव्हतं तर आय थिंक सीमारेषा ओलांडली असती या चेंडूनं, परंतु पंचांचा लेगबाईचा इशारा आणि या 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. हे दृश्य पहा, किती वेगाने तिथे फेकी गेली होती. परंतु आय थिंक सोनू आणि मयूर तरे बॅकअपला आले आणि अखेर चेंडू उचलत असताना मात्र फलंदाजाला संधी मिळाली. 2 धावा त्याने मात्र सहजपणे पूर्ण केल्या. चांगला क्रिकेट खेळतोय सध्या. मॅचची परिस्थिती पाहिल्यानंतर त्या अनुषंगाने मात्र सध्या खेळ सादर करत असताना खास करून योगेश पाटील आज कुठेतरी बॉडीचं संतुलन गमावतोय. सातत्याने मात्र तेच फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू जर पाहिलं तर अगदी फुलटॉस होता, त्याच्यावरती कुठलाही कनेक्शन मात्र झाला नाहीये. जर प्रॉपर कनेक्शन झालं असतं तर आय थिंक काही धाव इथे मात्र जोडण्याची संधी त्यांना मिळायला शकली असती, परंतु तसं काही घडलं नाहीये. आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 2 या स्पर्धेतील आपण पाहत आहोत. 16 मध्ये आता विजयासाठी 20 धाब्यांची आवश्यकता, 17ला 1 अशी सध्या परिस्थिती आपण पाहत आहोत टीम भापगावची. और पिच चेंडू सरळ बॅटने लॉप केलाय परंतु लॉंग ऑन आहे. चेंडूच्या खाली आला सागी, चूक करत नाहीये, त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी योगेश पाटीलचा खेळ. चेंडू बॅटच्या रडारमध्ये होता परंतु कुठे थोडसा ताकदीचा कमी वापर केला योगेश पाटील आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये तो झेल पकडला गेला आणि अखेर दुसरा धक्का लागला मेहर 11 बापगाव संघाला. नवीन फलंदाज आर्यन मेहर येतोय 4थ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 15ला 20 धावांची अजूनही आवश्यकता. 15 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन पाहिलं. तब्बल 20 संघांना स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला गेला. तब्बल 2 दिवसाची स्पर्धा आणि या चांगल्या पद्धतीने पंडितजी गोडे आणि त्यांचे सर्व सहकारी जे अंबिका देवरुंगपाडा या सर्वांची मेहनत राहिली आणि अखेर आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. पंधरा चेंडू शिल्लक आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. नवी फलंदाज आर्यन मेहर 4थ्या क्रमांकावरती आलाय आणि आलेल्या पहिल्या चेंडूवरती फटका हवेत खेळलाय. वाडिश लॉंग ऑनला पुन्हा सागी चाललाय, चूक करत नाहीये. लागोपाठचा दुसरा झेल त्याने प्राप्त केला आणि ओमकार वजीला मात्र मिळणारी ही दुसरी सफलता.
जरूर या 2 विकेट्स नंतर मात्र आपण जर पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत बालगोपाल सोनाले बाळा संघेकरण. ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट साहित्य आतापर्यंत प्राप्त केले आणि आता मात्र ओमकारच्या सोबतीला नवीन फलंदाज शालिक भोईर आलाय. 17-3 सध्या आपण परिस्थिती पाहत आहोत आणि विजयासाठी 14 चेंडूमध्ये 20 धावांची गरज पाहू शकतो. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचं तोंड उघडलं, चेंडू मात्र गॅपमधून चाललाय, जणू सुईमधून एखादा धागा ओतोय तशा प्रमाणे फटका तिथे मात्र अगदी गॅपमधून काढला शालिकनं आणि चौकार वसूल केलाय. लगत कुठलाही शतक नाही. जर आपण इथे गॅप शोधला आणि या 2 खेळाडूंना जर आपण भेदलं तर जरूर आपल्याला इथे मात्र जास्तीत जास्त धावा मिळू शकतात आणि तोच फटका त्यांनी खेळला, आपल्या बातातून बाहेर काढला आणि अखेर चौकार मात्र वसूल केला. जबरदस्त क्लास पाहिला आपण त्या फटक्यावरती शालिकचं आणि पाहताचा टास्क पहा पूर्णपणे बागपुटला मात्र तो टास्क घेतोय. परंतु इथे चेंडूची लाईन पाहिली तर पूर्णपणे खाली राहिल्या, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली मात्र पाहिल्या तर मोनिश वेगाने पोहोचतोय, सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि अखेर सिंगलवरती समाधानी राहावं लागेल. पंचांचा 22चा इशारा आणि षटक समाप्तीचा इशारा पाहायला मिळतोय आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 15 धाबींची आता मात्र आवश्यकता असेल टीम मेहर 11 बापगाव संघाला. जे अंबिका तरुणपाडा संघ आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे, कारण जो संघ जिंकेल तो संघ लगेच तुमच्या संघाच्या विरोधात खेळणार आहे. आणि वीरेंद्र भावाल संघ जर तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर आपण सुद्धा मैदानाकडे जरूर वाटचाल करायला सुरुवात करा, कारण कालचा दिवस वीरेंद्र भावाल संघाच्या नावावरती राहिला. त्यांनी मात्र अंतिम फेरी गाठलेली आहे आणि काल आपण जर पाहिलं तर खूप मोठा अपसेट पाहिला आपण. गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला त्यांनी परास्त केलं सेमी फायनलच्या लढतीमध्ये. 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 15 धाब्यांची आवश्यकता आणि गोलंदाज आता मात्र षटकाला सुरुवात करतोय मयूर तरे. पहिली अमनी लवडाट प्रीमियर लीग ALPL या गोलंदाजाने आपल्या नावावरती केली, गाजवली आणि तिथून मात्र मयूर तरेने पाठीमागे वळून पाहिले नाहीये. तसं आमचा प्रशांत बजागे श्री गणेश चषकामध्ये चमकला, परंतु तिथून त्याने थोडासा रेस केला, जास्त तरी मात्र स्पर्धा खेळला नाही, कारण कामामध्ये सुद्धा तो व्यस्त राहिला. परंतु या ALPLच्या पर्वात दुसऱ्यामध्ये जरूर त्याच्याकडून आपण भरपूर काही अपेक्षा बाळगूया. परंतु फटका चापूक आलाय आणि साला मिड विकेटच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. निश्चितपणे देवरुंगपणामध्ये आतापर्यंत लोढा आला नाहीये, परंतु मैदानाच्या आतमध्ये जरूर शालिक नावाचा वादळ निर्माण झालाय. काय फटका खेळला, अगदी पूर्णपणे चेंडूला गिरकी दिली, फिरकी घेत असताना मात्र षटकार वसूल केला आणि ते समीकरण पाहिलं तर 11 मध्ये 9 धाबांची आवश्यकता. म्हणजे चेंडूची संख्या आता मात्र आपण जास्त पाहत आहोत आणि धाबांची संख्या आता कमी आपण पाहत आहोत. आणि मयूर तरीच्या अगेन्स्ट आक्रमकता रूप धारण तिथे मात्र उतरलाय शालिक भोईरनं. आतापर्यंत 3 चेंडू फेस केले, 1 चौकार 1 सिंगल 1 षटकार, 11 धावसंख्येवरती तो खेळतोय. आणि इथे मात्र पहा पुन्हा चांगला स्ट्रोक, चेंडू गॅपमध्ये चालला, डीपमध्ये जरूर प्रोटेक्शन आहे, 1 धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धाबा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. ज्यावेळी मोठ्या फटक्यांची आवश्यकता त्यावेळी मोठे फटके सुद्धा खेळतो आणि सिंगल डबल वरती सुद्धा मात्र पूर्णपणे भर टाकतोय. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे शालिक भोईर आणि आज तो सिद्ध करत असताना अनेकदा आपण पाहिले की ज्यावेळी शालिक मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा मात्र त्याच्याकडून या 17 मध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली, परंतु बॅटिंगमध्ये थोडासा फ्लॉप शो त्याचा आपण पाहिलेला आहे. परंतु आज योग्य वेळेवरती त्याची बॅट तलपली आणि आय थिंक चांगले स्ट्रोक तो मात्र खेळतोय. हो इथे मात्र पहा शेवटच्या क्षणाला मात्र बॅट अगदी खाली केली, बचाव तो फटका तिथे खेळला गेला, परंतु एक्झॅक्टली पाठीमागे तो पाहत राहिला आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांनी वेग धारण केला आणि शेवटच्या क्षणाला मात्र सिंगल धाव त्याने कंप्लीट केली गेली.
प्रत्येक धावेनंतर आता मात्र टाल्यांचा गजर खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये विजयासाठी आता फक्त 6 धाब्यांची गरज. जणू काही एका चेंडूमध्ये सुद्धा मात्र सामना फिनिश होऊ शकते, परंतु ती चूक इथे मात्र करेल का. दरम्यान पाहुण्यांचं शुभ आगमन आणि पाहू शकाल सन्माननीय पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर बापगावचे युवा उद्योजक जयदीप शेठ पाटील यांचं इथे मात्र शुभ आगमन होत असताना त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. फटका हवेत केलाय परंतु सेफ प्लॅनिंग होईल कारण शॉट मिडविकेटला कुठला फिल्डर नाही. जोपर्यंत ओमकार चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत 2 धावा हरणाच्या वेगाने त्याच्या सप्लाईनं पूर्ण केल्या. आणि सन्माननीय युवा उद्योजक ज्यांनी कमी काळामध्ये उंच भरारी घेतली आपल्या बिझनेसमध्ये पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर गोल्डमॅन अर्थात जयदीप शेठ पाटील यांचे इथे शुभ आगमन होत असताना वेलकम. तुमचं या स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय मोतीराम बालू चोरगे स्मृती चषकामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 8 चेंडू शिल्लक आणि 8 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता टीम मेहर 11 बाबगा सकाळ. इथे मात्र फटका पाहू शकाल. आता मात्र शॉट मिडविकेटला फिल्डर तैनात पाहत आहोत आणि सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल सन्माननीय जयदीपजी पाटील यांना मात्र दाखवलं जात आहे. या स्पर्धेला मात्र नुकतेच भेट देण्यासाठी त्यांची आपल्याला इथे उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांच्या सोबतीला त्यांचे सहकारी सन्माननीय नितीनजी पाटील हे त्यांच्या सोबतीला आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. फटका हवेत केला. झेल होईल का. दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाहीये कारण चेंडूच्या खाली आहे सोनू. कारण सोनाले पाडा संघाला त्याच्यावरती आहे भरोसा. त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला या ठिकाणी फलंदाज शालिक भोईरचा खेळ. सामना अजूनही संपला नाहीये. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे कारण यानंतर अजूनही 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. जबरदस्त कॅच सोनूने तिथे मात्र संपन्न केली. भरपूर चेंडू हवेत होता आणि आय थिंक हा कठीण झेल होता कारण वाऱ्याच्या साह्याने तो झेल तिकडे मात्र उडाला, परंतु स्वतःवरती त्यांनी संयम ठेवलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं आणि मग तो झेल आपल्या सुरक्षित हातामध्ये मात्र ओंजलीमध्ये त्या चेंडूला कैद केलं. अशोक तरे आता मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतो. या चालू सीझन मध्ये अशोक तरेनं एका स्पर्धेमध्ये 5 धावा सुद्धा डिपेंड केलेल्या आहेत आणि इथे मात्र त्याला 3 धावा डिपेंड करायचे आहेत. जयदीपजी पाटील त्यांच्या सोबतीला नितेशजी पाटील यांना तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती सध्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याच्या सोबतीला सन्माननीय मिस्टर संकेत यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. परंतु या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 3 धावांचं संरक्षण करेल का. खराब चेंडू होता. फुल टॉस स्वीप केलाय. चेंडू त्याला डीप स्क्वेअरकडे एक धाव धरून कंप्लीट केली. दुहेरीचा प्रयत्न थोडीशी मिस्टेक सोनूकडून घडली आणि 2 धावा तिथे कंप्लीट होत असताना स्कोर आर लेवल. जेवढ्या धावा सोनाला पाडा संघाने जोडल्या पहिल्या इनिंग मध्ये तेवढ्या धावा त्या मात्र जोडल्या गेल्या टीम मेहर 11 बागगाव संघानं आणि आता मात्र विजयासाठी फक्त 1 पाऊल दूर अर्थात एका धाबेची आवश्यकता. चेंडू शिल्लक 5. यानंतर तुम्हाला दुसरा सेमीफायनलचा सामना या स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळेल. जे अंबिका देवरुंपाडा अर्थात मनोज गोडे अजय गोडे यांचा संघ असेल आणि चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे. पहा जी 1 धाव आहे ती तुम्हाला कंपल्सरी जोडायची आहे कारण या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग इज कंपल्सरी. म्हणजे इथे जर सामना जिंकायचा असेल तर आय थिंक अशोक तरेला या पुढील जे चेंडू आहेत ते मात्र या ठिकाणी निर्धावच्या स्वरूपात मात्र हाताला लावावे लागतील. आणि मात्र विजयाचा स्ट्रोक ओमकारच्या बॅटमधून पाहायला मिळतो. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या स्पर्धेच्या पलीकडे जात असताना बालगोपाल सोनाले पाडा. सो हार्ड लक टीम सोनाले पाडा अँड कॉंग्रॅच्युलेशन बालरामजी मेहर. अभिनंदन टीम मेहर 11 बापगाव. सामन्यातील आपण देऊया सामनावीर पुरस्कार. ज्याने अष्टपैलू केलं ते मात्र प्रस्थापित केला. गोलंदाजीमध्ये 1 सफलता प्राप्त केली आणि धावांचा पाठलाग करत असताना 1 षटकार 1 चौकार साह्यानं
14 धाबा त्याने जोडल्या आणि आउटफील्ड मध्ये सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहिलं आणि तो खिलाडू आहे मिस्टर शालिक भोईर आणि नाणेफेकीसाठी सुद्धा यायचं आहे. चला शालेय की आपण जरूर या ठिकाणी तुम्हाला सामनावराची पारितोषिक जे आहे ते आपण वितरित करणार आहोत. सन्माननीय जगदीप शेठ पाटील जे पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत, गोल्डमॅन अर्थात बापगाव, त्याच्या शुभ हस्ते आपण देत आहोत ही सुंदर ट्रॉफी. आणि पहा जयदीपजी पाटील यांच्या वतीने शालिक भुईरला ही 500ची कडक नोट कॅश प्राईज आपण देत आहोत. आणि त्याचे सहकारी नितेशजी पाटील आपण साहेब पुढे या. जो स्वीट बॉक्स आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण इथे वितरित करायचा आहे. आणि तदनंतर विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. तुमच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनलच्या लढतीची नाणेफेकी आपण संपन्न करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष मेहर 11 बापगाव. सुभाजी गोड यांचं सुद्धा शुभागमन होत आहे. विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत. आडोस